हा जय भीम. हा मी मारुती सहारे बोलतो. बोला ना. हां हां. हा तुम्हाला हे म्हणायचं आहे की मराठा आणि जो ओबीसी वाद आहे तो मिटेल किंवा नाही मिटेल. हा बोलतो ना त्याच्यावरून बोलतो. कसं आहे दादा, प्रत्येक जाती धर्मामध्ये दोन वर्ग आहेत. एक प्रस्थापित आहे आणि दुसरा विस्थापित आहे. प्रस्थापित वर्गाजवळ साधन संपत्ती आहे, पैसा आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, सुखसुविधा सगळ्याच आहेत. आणि विस्थापित वर्गाकडे काहीच नाही. ना साधने आहेत, ना संपत्ती आहे, ना सत्ता आहे. त्याच्यामुळं हा विखुरलेला राहिलेला आहे म्हणजे अर्थहीन राहिलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेस प्रस्थापित वर्गासोबत लढण्याची संधी विस्थापित वर्गाला येते, त्यावेळेस विस्थापित वर्ग प्रस्थापितासोबत लढत नाही. हेच मोठी एक कमजोरी आहे. कारण कसं आहे, प्रस्थापित वर्गाच्या डोक्यात जात धर्म काहीच नाही आहे. त्यांच्यासाठी सत्ता आणि संपत्ती महत्त्वाची आहे. आणि विस्थापिताच्या वर्गात जात आहे, धर्म आहे. हो, जात धर्म आहे ना. विस्थापित लोकांच्या डोक्यात जात धर्म आहे. प्रस्थापित लोकांच्या डोक्यात जात धर्म नाही आहे. प्रस्थापित लोकांना सत्ता हवी आहे, साधनं हवी आहेत, पैसा हवा आहे. आणि त्याचं सुरक्षा कवच म्हणून ह्या विस्थापित वर्गाचा वापर तो नेहमीच करतो. आता पहा ना, लोकसभेच्या पूर्वी जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलन एवढं तीव्र झालं की भयानक. आणि जरांगे पाटलांच्याच विरोधात ओबीसी वर्गाने सुद्धा आंदोलन केलेलं आहे. दोन्ही वर्गानं आंदोलन केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. बरोबर आहे. आणि दोनही वर्गाचे जे आंदोलन होते न्याय आणि हक्कासाठी होते. आणि दोनही वर्ग जे आंदोलन करणारा जो वर्ग आहे हा विस्थापित वर्ग होता ना. गरीब वर्ग होता, ज्यांच्याकडे साधनं नाहीत, संपत्ती नाहीत, पैसा नाहीत. अशा वर्गच रोडवर उतरतो ना नेहमीच. हां, आता तोच वर्ग रोडवर उतरलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे, आंदोलन करून राहिलेला आहे. पण ज्यावेळेस संधी येते विस्थापित वर्गाच्या विरोधात लढायची, आपल्या प्रस्थापित वर्गाच्या विरोधात लढायची, त्यावेळेस हा वर्ग लढत नाही. हो, लढत नाही ना. प्रस्थापित वर्गासोबत आत्मसमर्पण करून टाकतो ना. जसं आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. प्रस्थापित वर्गाचे उमेदवार होते आणि विस्थापित वर्गाचे उमेदवार होते. पण शेवटी विस्थापित वर्गाने मतदान कोणाला केलं? गरीब उमेदवाराला मतदान नाही केलं ना. त्यांना प्रस्थापित वर्गालाच मतदान केलं. म्हणजे ज्यांच्या हाती आजपर्यंत सत्ता आहे, ज्यांनी ह्या विस्थापित वर्गाचं शोषण केलेलं आहे, त्याच वर्गाला परत विस्थापित वर्गानं निवडून दिलं, उमेदवार निवडून दिले. पण गरीब उमेदवाराला मतदान केलेलं नाही आहे. हेच मेन कारण आहे, बाकी काहीच नाही. ज्या दिवशी प्रस्थापित वर्गाच्या विरोधात हा विस्थापित वर्ग मतदान करेल, त्या दिवशी खरा यांचा झगडा सुटेल. त्या दिवशी यांचा खरा न्यायनिवाडा होईल. तोपर्यंत न्यायनिवाडा होत नाही. कारण हा प्रस्थापित वर्ग जे आहे, कोणत्याही जातीचा शोषित माणूस असो, पीडित माणूस असो, त्याला न्याय देण्याच्या तयारीत नाही. त्याला साधन संपत्तीत वाटा देण्याच्या तयारीत नाही. तो किती काही आंदोलन करो, अन्याय अत्याचार करो, पण त्याला न्याय आणि हक्क मिळणार नाही. समजले? बस हेच मेन भांडण आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. आणि हे भांडण जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत कोणालाच न्याय मिळणार नाही, अधिकार मिळणार नाही. ह्या प्रस्थापित वर्गाच्या हातून, घराणेशाहीच्या हातून जोपर्यंत आपण सत्ता हिसकावून घेत नाही, तोपर्यंत कोणालाच न्याय मिळणार नाही. ठीक आहे? हां, धन्यवाद. हां हां, जय भीम.